धन्यवाद मनीष. या दरम्यान दापोली प्रीमियर लीग 2024 आयोजित दापोली पंचम रोड बॉयज हा मात्र आता मेगा फायनलचा सामना रंगतोय. तो साई 11 टायगर दापोली वर्सेस ब्रदर ब्लास्टर्स दापोली. मात्र दोन कर्णधार कुशल संख्ये आणि निशांत संख्ये. टॉस करणार आहेत ते गोपी संख्ये. हॅलो डीपीएल निशांत संख्ये, आपण नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. तरी प्रथम आपण या मेगा फायनलच्या सामन्यात काय करणार आहात? आम्ही फिल्डिंग करू. नक्कीच. प्रथमतः तुम्ही आता फिल्डिंग करणार आहात तर तुम्ही किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार? 20-22 रन. या डीपीएल 3 या आयोजनाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? खूप चांगली केली. नक्कीच खूप चांगलं प्रदर्शन होतं तुमचं आणि खूप खूप शुभेच्छा. एका वाक्यात उत्तर देण्यामध्ये माझ्या मते कुशल संख्ये. आता मात्र नाणेफेकीचा कॉल काही तुमच्या पडद्यात गेला नाहीये. तरी आपल्याला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. किती धावांचं लक्ष्य असेल की तो सेट करण्याचा प्रयत्न कर? मी 3 मॅच खेळलोय. तिन्ही मॅचला पहिली बॅटिंग होती. यावेळी पण मी 30-32 रनचा टार्गेट ठेवणार आहे. नक्कीच बेनिफिटची गोष्ट आहे तुमच्या. या आयोजनाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं नियोजन एकदम चांगलं होतं. पुढच्या वेळी चांगलं अजून करा आणि दुसऱ्या मुलांना पण ऍड करा. गावाच्या अजून चांगली होती. नक्कीच नक्कीच. या सामन्यासाठी तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. दरम्यान सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांनी जरा ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे आणि इकडे क्षेत्ररक्षण सगळ्यात लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचे आहे. जितका वेळ आपण घेणार तितका वेळेचा जो प्रभाव असतो तो आपल्यावर पडणार आहे. सगळ्या त्या दोन्ही संघाने त्याची जरा नोंद घ्यायची आहे. आणि इकडे ऋषी यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. ऋषी दोघही संघांना सुचविण्यात येते की फायनलचा सामना हा 2 षटकांचा राहील आणि पॉवर प्लेचा षटक हा असणार नाहीये. हॅलो. दरम्यान सगळ्या संघाच्या संघ मालकांना मी विनंती करेल की त्यांनी समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. आम्हाला तुमची शुभेच्छा, तुमचे स्वागत आणि तुम्ही दिलेल्या आर्थिक सहाय्याबद्दल तुमचे जे कौतुक आहे ते आम्हाला तिकडे सादर करायचे आहेत. कृपया सगळ्या संघ मालकांनी आपले स्थानापन्न व्हायचे आहे समालोचन कक्षामध्ये येऊन. नाना, मी तुम्हाला विनंती करेल की पुढचं जे तुमचं जे बोल आहेत, सुरेख बोल, ते तुम्ही याच्या पुढे ठेवायचे आहेत आमच्या समोर. हो मनीषभाई, कसं आहे, डीपीएल आणि आपलं 8 डिसेंबरचं केपीएल, येस, अति सुंदररित्या दोन्ही आपल्या समाजाचे सामने आपण पूर्ण करत आहोत. आपली समाजाची यामुळे आपल्याला एकजूट पाहायला मिळते. फरक इतकाच की दापोली कोळगाव हाच उल्लेख केला जातोय लक्षात. पण यापुढे मात्र आपण असं एक नक्की करावं की आपल्या समाजाचे संघ जे सामने संघ आहेत, आज संघ मालकांचे बॅनर या ठिकाणी लागलेले आहेत. 1-2 ते 3 दिवसात हे सामने पूर्ण करावेत ही जर विनंती सन्माननीय दापोली सरपंच महोदय, दापोली प्रथम नागरिक सरपंच महोदय पाटील साहेब, एक विनंती असेल आपल्याला की यापुढे गावागावाचे सामने न घेता आपल्या समाजाचे मर्यादित सामने आपण ठेवलात तर एक वेगळं आकर्षण आपल्या पालघर जिल्ह्याला त्याचं मिळेल. 1 दिवसामध्ये आपण सामने खेळतोय. आपले दोन्ही कोळगाव दापोली असे संघ जर उतरले तर 3 दिवसामध्ये आपण सामने पूर्ण करू शकतोय. सगळ्यांचा हातभार लागेल. यात मोलाचा हातभार प्रथम नागरिक या नात्यानं तुम्हीही सक्रिय असाल. मनीष भाऊंना मी विनंती करेन की ही जर मागणी रास्त झाली तर नक्कीच दोन्ही गावाचा एकोपाही साधता येईल, साध्य होईल नक्की. आणि दरम्यान इकडे आम्ही पंच सामन्याला सुरुवात करायची आणि आम्ही इकडे मी सुबोध, आमचे मोठे भाऊ, आणि त्याच्यानंतर आमचे स्वरूप, त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक गावामधले एक खेळाडू आणि जे
प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्यांना घेणार आहोत आणि आम्ही दापोली, मोरेकुरण, त्याच्यानंतर कोळगाव आणि मासवण या पद्धतीने आम्ही पंचकृषी प्रीमियर लीग याचं आयोजन करणार आहोत अशी घोषणा आमच्या सुबोध भाऊ यांनी केलेली आहे आमच्यासाठी. आणि खरंच त्यांचं खूप खूप धन्यवाद. ते आमच्या मुलांसाठी खूप चांगला उपदेश देतात आणि नेहमी आमच्यासाठी उभे असतात. त्यांचा खूप खूप स्वागत इकडे. आणि सुबोध भाऊंनी जरा समालोचन कक्षामध्ये जरा यायचं आहे, आमची जरा शोभा वाढवायची आहे समालोचन कक्षामध्ये येऊन. सुबोध भाऊ आपण यायचं आहे जरा इकडे. तरी मनीष भाऊ तुम्ही त्यांचा खेळ नाही पाहिला. आपलं शरीर मोठं जरी असलं तरी त्यांचं कर्तृत्व चपलता फार बेहतरीन पाहायला मिळाली दुपारी सुपद भाऊंची. अप्रतिम. या ठिकाणी मात्र डिफाईन लागले इथे मात्र चपळाई वृत्तीने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत, 3 धावा आणि खूपच सुंदर धावण्यामध्ये तुम्ही बघाल तर कुशल यांचा हात वंजारी समाजामध्ये कोण पकडू शकत नाही. खूपच सुंदर पद्धतीने ते धाव घेतात. आपल्या गुड रनिंग बिटवीन द विकेट असं म्हणावं लागेल त्यांच्याकडून. आणि आता मात्र इकडे पुन्हा एकदा निशांत आणि सामना करतील आयुष. खूपच सुंदर आपल्या संघासाठी फलंदाजी केली होती त्यांनी. प्रत्येक सामन्यामध्ये त्यांनी खूपच सुंदर फलंदाजी केली होती. नाना आता तुम्ही त्यांच्याबद्दल काय म्हणू शकता तिकडे? नाही, आम्हाला त्यांची दुपारपासून सकाळपासून त्यांची कामगिरी पाहायला मिळते मनीष भाऊ. निशांत नावाचं व्यक्तिमत्व जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत आपल्या संघाला कसलीही धास्ती नाही, भीती नाही आहे. खूप काही विजय त्याही मिळवून दिले सकाळपासून. निशांत नावाचं व्यक्तिमत्व नाही, निशांत नावाचं ते वादळ आहे. वादळ आहे का बोला, खूप मोठं वादळ आहे तिकडे. आणि इथे मात्र सोवल पद्धतीने चेंडू मात्र तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढला. एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण. आणि इथे गचार्ध क्षेत्ररक्षण चेंडू जातो सीमाच्या दिशेने मात्र इकडे 2 धाव सहजरित्या पूर्ण. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पुसते ती नक्कीच 5 धावांवर. 5 धावांवर. मनीष भाई आत्ताच टॉसच्या बॉक्स मध्ये विचारले गेले 2-3 प्रश्न आयोजकांबद्दल. आपलं स्वतःचं वैयक्तिक मत काय होतं की कोणी म्हणाले 20 यात रोखू, कोणी म्हणाले 32 पर्यंत जाऊ. कारण 2 षटकांचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. लक्षात इथे धास्ती असते ती म्हणजे आपलं कर्तृत्व मला पूर्ण करायचं आहे. मी जबाबदारी पूर्ण करू शकेन का? तेंडुलकर सारखा दिग्गज माणूस ज्याला क्रिकेटचं देवता म्हटलं जाते, मॅग्राथ सारख्याला घाबरवून शेवटी माग्राथने त्याला घाबरवायचा प्रयत्न केला आणि कितीतरी वेळा तेंडुलकर मॅग्राथच्या चेंडूवर आऊट झाला गेला. हा इतिहास आपल्याला माहित आहे. गावस्कर सारखा माणूस आपण मागेही इतिहास पाहिलं. 174 चेंडूत 37 धावा करणारा जगातला एकमेव खेळाडू म्हणजे आमचा भारतीय लिटिल मास्टर सुनील गावस्कर. नेहमी आपण जेव्हा म्हणतो की संघ हा खेळायचा नसतो, संघ हा जपायचा असतो. अगदी नक्की. नेहमीच संघ हा जपायचा असतो. आणि जो संघ जपू शकतो तो आपल्या गावाला पुढे नेऊ शकतो. क्रिकेटमध्ये असो किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये जो आपल्या गावाला जपतो तो आपल्या गावाला पुढे नेऊ शकतो. आणि मात्र इथे खेळाच्या दृष्टीने इकडे मात्र आयुष आणि हा मात्र खूपच सुंदररित्या पद्धतीने टोललेला आहे चेंडू. 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव मात्र सहजरित्या पूर्ण केलेली आहे. आणि इथे मात्र 2 धावांनी समाधान. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावांवर. मनीष भाई जपवणुकीच्या जोडीला निरीक्षण फार महत्वाचं आहे. कमतरता कोणती आहे, काय कमी पडलो आम्ही या आजच्या मैदानात हे शोधणं गरजेचं. आणि ती जर चूक त्याही सुधारली तर असं एकही संघ नसेल जो या संघासमोर टफ फाईट देऊ शकेल. कारण 117 धावा एका संघानं बनवल्या 6 षटकात. साधं काम नव्हतं. त्या 33 चेंडूत 93 धावा. अजूनही तो संघातला तो खेळाडू या ठिकाणी हजर आहे. आपण म्हणतोच की निशांत हा खूपच सुंदर असा फलंदाज, खूपच सुंदर असा गोलंदाज आणि खूपच सुंदर असा क्षेत्ररक्षण करणारा हा एकमेव असा खेळाडू आहे पूर्ण वंजारी समाजातला. खूपच सुंदर त्याची ख्याती आहे आणि तेवढं सुंदर त्याचं ज्ञान देखील आहे या क्रिकेट साम्राज्यामधलं. बिल्कुल मुझे सब पसंद है लेकिन ये कहो कि मैं सबको पसंद हूं. ये गुणवत्ता होनी चाहिए अंदर, तो ही भाई कुछ माध्यम बन सकता है. आणि म्हणून पुन्हा एकदा रिपीट करतोय, अच्छे कपडे तो पुतले भी पहनते, व्यवहार अच्छा रखो, आपकी पहचान बन जाएगी. आणि म्हणून म्हटलं जाते की सफलता की पोशाक कभी तैयार नहीं मिलती, उसे बनाने के लिए गजब का हुनर चाहिए. मग तो काही म्हणून प्रत्येकाला देवानं पॉलिश करण्यासाठी भाग पाडलेला आहे. प्रत्येक व्यक्ती हिरा आहे. फरक इतकाच की आपण आपल्यातले गुणवत्ता शोधा, पॉलिश व्हा आणि एक उभरता हुआ चमकता सितारा होऊन जा. दरम्यान आता पुन्हा एकदा
आता मात्र वैयक्तिक पहिले आणि संघाकडून दुसरे शतक घेऊन येतात ते तनिष यांचा सामना करतील ते कुशल मात्र खूपच सुंदर असे फलंदाज आहेत ना आणि हा मात्र वाईटच्या दिशेने गेलेला चेंडू अवांतर धाव आणि ते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावांवर. एक षटकाच्या समाप्तीत धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवर. खूपच सुंदर असा फलंदाज कुशल ओपनच्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा खूपच चांगलं प्रदर्शन करतो. आपल्या वंजारी समाजाला रिप्रेझेंट करतो असा हा खेळाडू आणि खेळाडूची ख्याती अशी आहे की खेळाडू आणि त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण हे त्याचं खूप सुंदर आहे. सुंदर पद्धतीने गोलंदाजी देखील करतो आणि माझ्या मते इलियास पठाण या संघातून त्याने आपल्या गावाचं नाव हे पुढे आणलं होतं. मस्त. कठीण प्रसंगात संघाला उभारी देणं हा त्याचा तो हातखंड आहे. आता मात्र तनिष पहिला चेंडू मात्र वाईड होता. आता दुसरा चेंडू आणि हा इकडे रिव्हर्सच्या पद्धतीने मारले चेंडू मात्र जातोय सीमारेषे पार. गचाळ असं क्षेत्ररक्षण 4 धावांसाठी आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावांवर. मनीष भाई, जर झेल पकडायची असेल तर सराव कोणत्या पद्धतीचा हवा? काय करणार तुम्ही? झेल आपल्या हातनं सुटू नये असा विश्वास आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी काय सरावाची दिशा कशी असेल? आपण जेव्हा अंगावर जिम्मेदारी घेतो ना त्यावेळेला आपल्याला माहिती असतं की आपल्याला जर आपला संघ विजयश्री करायचा असेल तर आपल्याला अटीतटीचा सामना आणि त्याच्यानंतर आपल्याला मेहनत ही घेणे खूप आवश्यक आहे, गरजेचं आहे. हा आणि इथे मात्र त्रिफळाचित केलेलं आहे. गोलू यांना त्रिफळाचित केलेलं आहे. खूपच सुंदर आणि खूपच आता जे नाव पुढे येतंय ते तनिष यांचं. नक्कीच त्यांनी खूपच सुंदर पद्धतीने गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू मात्र वाईट दिशेला गेला, दुसरा चेंडू मात्र शॉर्ट पद्धतीचा होता, पण तिसरा चेंडू त्यांनी खोलवर पद्धतीने टाकून त्यांना त्रिफळाचित केलेलं होतं. मनीष भाई, काय आहे, आम्ही तनिषची सकाळपासून गोलंदाजी पाहतोय. त्याच्या समोर दिग्गज टिकत नाहीत, कबूल आहे, पण ज्याने जर ठरवलं की मला तनिषला फेस करायचं आहे आणि त्यालाही चौकार षटकार लागले गेले, पण आता गोलू सारखा खेळाडू जर बाद होत असेल, ज्यानं उत्तुंग कामगिरी केली, 58 धावा ज्याने एकट्याने बनवल्या, तोच खेळाडू आज तनिषच्या गोलंदाजीवर बाद होतोय. आपण डीजेला मात्र विश्रांती दिलेली आहे. क्षणभर ऐकायचं डीजे तर चालू करूया. नाही, आता सध्या ना फायनलचा सामना जेव्हा होतो ना त्यावेळेला आपल्याला फक्त समालोचन करायचं असतं. 14 मात्र इकडे 14 धावा होत आहेत गुणफलकावर. स्कोर फलकावर 14 धावा लागलेल्या आहेत. आता मात्र नवीन फलंदाज भूपेश खूपच सुंदर कामगिरी करतात आणि त्यांची जी व्याख्या सांगितली जाईल तर खूप मेहनती मुलगा आहे आणि सध्या खूपच सुंदर काम करतो आणि आपल्या संघासाठी आता कशा पद्धतीने कामगिरी करतो हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. नक्कीच मनीष भाई, कसं आहे, क्रिकेट हे नाव कमावण्याचं माध्यम आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो काय केलं या माणसानं, शाळा सोडून दिली या माणसानं. आपल्याला कदाचित इतिहास माहित नसेल, कोण कोण आहे तसे शाळा सोडून. जग 128 करोडचा ज्याचा फक्त स्विमिंग पूल आहे, तो किती श्रीमंत असेल. इथे मात्र खूपच सुंदरतेने मारलेला फ्लिक शॉट आणि हा जातोय मयुरेश यांच्या हातामध्ये आणि मात्र इथे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. ते गुड रनिंग बिटवीन द विकेट ते म्हणावं लागेल आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर. अजूनही 1 2 3 अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजून बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे धावा गोळा करतील ते भूपेश. आपल्याला चौकार षटकाराची गरज आहे. या 1-2 धावाने काही होणार नाहीये. आतषबाजी पाहायची आहे जशी आता पाहायला मिळाली, पण चेंडू थांबतोय का? नक्की शरीराची साथ मिळाली, चेंडू अडवला गेला आणि समाधान मिळालं. 1-2 धावेवरच हरकत नाहीये. धावसंख्या पोहोचते ती 18 वर. ना जिकडे आपण म्हणतो ना, जिकडे काहीच नाही तिकडे काहीतरी पाहिजे. नक्कीच. तेव्हा हे 1-2 रन सुद्धा आपल्याला कुठेतरी घेऊन पोहोचवतात, कमी येतात. या गोष्टीची आपल्याला कल्पना झाली पाहिजे. बरोबर, या गोष्टीचं आपल्याला महत्व कळलं पाहिजे. नक्कीच. तेव्हा आपलं जेव्हा क्रिकेट होतं ते आपल्याला कळतं. बिलकुल, की आपण सिंगल डबलवर सुद्धा ना आपला गेम आपण करू शकतो. आणि ते सुंदर पद्धतीने मारले फटका, तेवढी सुंदर गोल क्षेत्ररक्षण असू शकले असते, पण क्षेत्ररक्षण मात्र गचाळ पद्धतीचा आणि 4 धावा मात्र असे पायाच्या खालून 4 धावा घेतलेल्या आहेत. नक्कीच नकळत झालेला हादसा. हरकत नाही, ट्रॉफी कोणाला तरी जाणारच आहे, बक्षिसाचे हकदार कोणतरी असतीलच, पण याच्यातनं मात्र शिकायला मिळतं
की आमची या वेळेला या मैदानात कसरत होते, आम्ही कुठे मागे पडलो. आणि तुम्ही बघा नाना, आपण जेव्हा म्हणतो की प्रीमियर लीग असते गावाची, त्यावेळेला आपल्याला क्रिकेटचे सामने हे नंतर दिसतात, पण बंधुत्व, भाऊ बंधुत्व हा सगळ्यात पहिले दिसतो. नक्की. नेहमी सगळे गावातले लोक एकत्र येतात आणि त्याच्यानंतर एकत्र येऊन एक सामना भरवतात. बरोबर. आपले सगळे मोठे बंधू, लहान बंधू हे सगळेजण जेव्हा ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला ओळख पटते नक्की. आणि त्यावेळेला खरा प्रीमियर लीगाचा अर्थ जो आहे ना तो साध्य होतो. बिलकुल. समाजामध्ये मान बिंदू एक निर्माण होतोय, मान बिंदू. चला किती धावा झाल्या? आता मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा झालेल्या आहेत आणि 24 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते साई 11 टायगर संघाला. जी हा, साई 11 पहिल्याच क्वालिफायड मध्ये पोहोचलेला होता. आता मात्र 12 चेंडूत 24 धावा आणि पाहूया विजयश्री माळ कोणाच्या गळ्यामध्ये पडते आत्ताच. मात्र या ठिकाणी अनेक गोलंदाजांनी करामत करून दाखवली. थांबवलं गेलं इथे खेळ. 12 चेंडू नंतर थांबवलं त्या फलंदाजांना मनीषभाई, की जेणेकरून आम्ही तुम्हाला थांबवण्यासाठी तत्पर आहोत. हा सामना आम्हाला जिंकायचा आहे. पुन्हा एकदा आपण समाजाकडे वळतोय. समाजात आपली कीर्ती प्रसिद्धी आपल्याला निर्माण करायची आहे. गावागावामध्ये हा रिझल्ट गेला पाहिजे, रेकॉर्ड गेला पाहिजे, नाव गेलं पाहिजे असं प्रत्येक खेळाडूला वाटतंय. आणि पुढील जो आता एक सामना याच्यातला दुसऱ्या सेकंड इनिंग मधला होणार आहे तो मात्र तुल्यबल असेल, कारण 24 धावा फक्त 12 चेंडूत हवे आहेत. 12 चेंडू आणि 24 धावा. येस, कारण कारण बघा प्रत्येक चेंडूवर 2 धावांची आवश्यकता असेल, मात्र प्रत्येक चेंडूवर 2 धाव ही सहजरित्या पूर्ण करता येणार नाही. याची देखील नोंद समोरच्या संघाने घेतली पाहिजे. नक्कीच. तर आणि काळजी घेणे आणि म्हणजे विचारांवर खेळणे, बिलकुल या दोन्ही गोष्टीमध्ये खूप मोठा फरक असतो. हो. हा, आता आम्ही असं वाचलेलं आहे की क्रिकेटमध्ये संयम फार मोलाचा आहे. स्वतःवर नियंत्रण ठेवा. तिथे मी मैदानात उभा आहे, मला अख्खं जग पाहतंय, माझी जबाबदारी काय आहे. चेंडूशी मला फेस करायचा आहे. फलंदाजाला वाटेल गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू असेल, त्याला गोलंदाजी करायचं आहे. कोणत्या पद्धतीची गोलंदाजी असेल, कारण पण आपण आता दांडी संघाचे सचिन यांना तुम्ही ओळखतच असाल. हो, त्यांनी जेव्हा प्रथम उमरोळी ग्राउंडवर, ग्राम विकास ग्राउंडवर ज्यावेळेला लाख रुपयाची टुर्नामेंट ज्यावेळेला झाली होती, बरोबर. त्यावेळेला त्यांनी 6 चेंडू आणि 6 षटकार मारले होते. हो, हो, हो. ते पण खूपच सुंदर. म्हणजे पवनसुत नवली यांच्या अगेन्स्ट त्यांनी 6 चेंडू आणि 6 षटकार मारले होते. नक्कीच. आपण जर विचार केला तर 4 चेंडू आणि 24 धावा ह्या देखील पूर्ण होऊ शकतात. बिलकुल. पण त्यावेळेला खेळाडूच्या शरीरामध्ये हा आणि डोक्यामध्ये हा संयम असला पाहिजे. जसं तुम्ही म्हणाल की संयम हा फार गरजेचं असतं. बिलकुल. नेहमी माणसाने जिद्दी असावं. का आताच आपण वर्ल्ड कप हारलो गेलो भारतीय संघाबरोबर. त्या ऑस्ट्रेलियनच्या एका खेळाडून नक्कीच गोपीभाई, आपण ते या संघाचे हिरो आहात, चमकते सितारे हो. निखिल दादा संघे, सकाळपासून योगदान तुमचं सुरू आहे. बॅटिंग तर तुमची आम्हाला पाहायला मिळाली. तुम्ही आयकॉन आहात. नक्कीच इतर खेळाडूंना तुम्ही प्रोत्साहित केलं. निखिल भाई संघे खूप मोलाचं काम. वा 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 वा. आणि केसरी किंगचे खास होणारे खेळाडू अशी ज्यांची ओळख आहे निखिल भाऊ. नक्कीच. आता मात्र गोलूची खूपच सुंदर पद्धतीने गोलंदाजी. प्रथमच चेंडू हा एसटी रक्षकाच्या हातामध्ये. इथे फलंदाज मनोरंजक बसलेले आहेत आणि त्यांना चेंडू काही समजला नाही एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आणि हा मात्र दुसरा चेंडू, हा मात्र पुन्हा एकदा एसटी रक्षकाच्या हातामध्ये. 2 चेंडू आणि 0 धावा. इकडे मात्र फलंदाजाला कोणत्याही प्रकारची रूम न देता त्यांना समजता बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये. बिलकुल. पहा ना, आत्मविश्वास कसा वाढला जातोय. मलाही पुढचा चेंडू असा टाकायचा, मला थांबवायचा त्या फळीवाल्याला, मला त्या धावा करून द्यायच्या नाहीत. हा विश्वास या गोलंदाजामध्ये आता दिसायला लागलेला आहे. कारण लगातार फायनल मध्ये 2 चेंडू व्यर्थ जाणं साधं काम नाही मनीषभाई. नाहीये. आणि तितकाच बलाढ्याचा फलंदाज समोर निशांत असताना, निशांत नावाचं वादळ म्हणजे वंजारी समाज घाबरवणारा वादळ आहे ते. हा बघा, हा खूपच सुंदर असा मारलेला फटका. नक्कीच. इकडे मात्र 2 धावा आणि इकडे धावचीत.
पंचांचा निर्णय कळवायचा आहे पंच. आणि इकडे Yes. पंचांनी मात्र धावचीतच्या स्वरूपाने गडी बाद करताना इकडे मात्र एकच धाव, 3 चेंडू आणि 1 धाव. सामना मात्र तराजूच्या एका साईडला झुकताना असं दिसत आहे आपल्याला सध्या. ब्लास्टर आणि किंग काय नावं आहेत पाहना. दोन्ही संघाची तुलना जर केली लिहून देऊ. आता मात्र पुढचा फलंदाज तनिष खूपच मोठा आहे इकडे बलिदान देताना. मंथनच्या रूपाने इकडे बलिदान झालेला आहे तो. साई 11 टायगर 3 चेंडू इकडे टाकून झालेले आहेत आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 1 धाव, 1 गडी बाद आणि 1 धाव. इकडे मात्र खूपच सुंदर मारलेला फटका. इकडे मात्र जरा डिसिजन कळवायचं आहे, डिसिजन कळवायचं आहे. 6 आहे का चौकार आहे? चौका. जरा सांगायचंय पंचांनी, जरा डिसिजन कळवायचंय. 6 आहे, 6 धावांसाठी. इथे मात्र नेहमीच दापोली प्रीमियर लीग यांच्यासाठी ते हातभार लावतात. त्यांचं खूप खूप कौतुक. दापोली प्रीमियर लीग आणि दापोली पंचम रोड बॉईज यांच्यातर्फे त्यांचं खूप खूप स्वागत. ते संतोष हरिचंद्र संखे यांनी जी आम्हाला आर्थिक मदत केलेली आहे त्यांच्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप स्वागत आमच्या दापोली प्रीमियर लीग तर्फे. आणि आता मात्र इकडे इथे 10 धावा फलकावर लागताना आणि हा इकडे खूपच सुंदर असा मारला चेंडू आणि हा मात्र झेल खूपच सुंदर दीपेश यांच्या हातात लपकलिया. असा जो झेल असतो बघा ना, त्या पद्धतीने त्यांनी झेल घेतलेला आहे. लपकलिया आणि ही सवय आहे त्यांची बरं का. आलेली संधी मला सोडायची नाही, ही एक किमया. आणि ही किमयागार संधी मैदानामध्ये पाहणं फायनलच्या वेळेला खूपच दुःखदायक असं या फलंदाजांसाठी. जेणेकरून एक स्वप्न घेऊन उतरले होतो आम्ही की मला एक जबाबदारी पूर्ण करायची आहे. आणि नाना नेहमीच असं म्हणतो आपण की जी संधी असते ना त्याचं सोनं करायचं असतं. अगदी आणि जो माणूस तो सोनं करू शकतो ना तो माणूस पुढे जाऊ शकतो. बिलकुल. जो माणूस करू शकत नाही त्याच्यासाठी त्या गोष्टीमध्ये जागाच नाही असं आपण नेहमी म्हणतो. अगदी खरं आहे, जागा नाही आहे. कारण आज सगळं डिजिटल पाहिजे. तुमची गुणवत्ता महान असेल तुम्हाला नाकारलं जात नाहीये. एक गुण जरी कमी पडला तरी पर्सेंटेज मिळत नाहीत. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 10 धावांवर. अजूनही 14 धावा, 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे ती साई 11 टायगर या संघाला. जोपर्यंत निशांत आहे तोपर्यंत आशा आहे. आशा कोणत्या? सन्माननीय हेमंतदादा दिनकर संखे दापोली सरपंच महोदय. आणि इकडे मात्र भूपेश यांनी त्रिफळाचित केलेले आहे ते निशांत यांना. ओ हो हो हो. होऊन जाऊ दे, होऊन जाईल. 2 मिनिटं थांबवा मान्यवरांना. मी खरंच खूप कळकळीची विनंती करेन की हेमंत दिनकर संखे दौलत गावाचे लाडके आणि जनतेतून आले थेट सरपंच यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आणि दौलत पांडुरंग पाटील पोलीस पाटील यांनी जरा हे समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. संतोष दादा संखे यांनी देखील
समालोचन कक्षामध्ये येऊन आमची शोभा वाढवायची आहे. कृपया तुम्हाला विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय आणि आपला स्थानापन्न व्हायचंय. सन्मानित आतुर आहेत ही मॅच पाहण्यासाठी, आतुर आहेत इकडे मात्र आनंद खूपच व्यतीत सुंदर करण्यासाठी. पद्धतीने चेंडू दरम्यान इकडे निशांत, आपण ऐकायचंय जरा, पंचांचा निर्णय घ्यायचा आहे. निशांत, आपण पंचांचा निर्णय घ्यायचा आहे. सामना युट्यूब लाईव्ह आहे, आपण जरा मागे यायचंय. दरम्यान आपण मागे यायचंय. थांब एक मिनिट. दरम्यान पंचांनी जरा निर्णय कळवायचा आहे चेंडूचा. दरम्यान हा डॉट चेंडू असेल ना पंच, डॉट चेंडू. ओके, धन्यवाद पंच. आणि पंचांचा इथे मान ठेवून आम्ही सामन्याला सुरुवात करताना पुन्हा एकदा, आता एकदा भूपेश आणि हा पुन्हा एकदा जो चेंडू जातोय तो निर्धाव. आणि इकडे विजयश्री मात्र एका साइडला होताना, जो तराजूचा काटा असतो ना तो एका साइडला येताना दिसत आहे आपल्याला. दरम्यान युट्यूब आणि खूपच खूप आणि खूप स्वागत करीन मी आमचे लाडके सरपंच दापोली गावाचे, त्याच्यानंतर संतोष दादा आणि त्याच्यानंतर आमचे दौलत पाटील यांचं मी खूप स्वागत करेल. आणि त्यांनी स्थानापन्न व्हायचंय. आणि इकडे मात्र षटकार मारलेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. आणि त्याच्यानंतर संतोष दादा यांचा मी खूप आभार व्यक्त करीन की त्यांनी आमच्या दापोली प्रीमियर लीग यासाठी त्यांनी 50,001 रुपयांचं पारितोषिक आम्हाला जे दिलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचा खूप आभार.